नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका। अरे आयुक्तांचं करायचं काय? अरे आयुक्तांचं करायचं काय? वाढीव पाणीपट्टी कमी, वाढीव पाणीपट्टी कमी, रस्त्यांचे खड्डे, रस्त्यांचे खड्डे, लय अत्याचार, मागणी आमच्या हक्काच्या, मागणी आमच्या हक्काच्या, अरे मागणी आमच्या हक्काच्या। अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। नाशिक मनपाकडून आकारण्यात आलेल्या पाणी बिले आणि घरपट्टी जुजबी आणि बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न होत असल्याने त्यांना त्वरित मागे घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। यासाठी मनपा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांना निवेदन देण्यात आले। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसात अपघात झाले असून शांतीनगर येथील रहिवासी दिनकर झेटे, फुलेनगर येथील रिक्षाचालक सुनील पाटील यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या परिस्थितीवर लक्ष वेधून मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादीने म्हटलं आहे की नाशिक शहरातील सर्व धरणे 100% भरलेली असूनही क्रांतीनगर, मोरेमाळा, हनुमानवाडी, नवनाथनगर, वडजाई माता नगर, घाडगेमळा, भगवान बाबर नगर, अश्वमेध नगर अशा भागांमध्ये पाणी पुरवठा कमी दाबाने होतो आहे। काही भागांमध्ये अद्याप टँकर्सवर पाणी पुरवठा चालू असून महानगरपालिकेला पाणी बिले आकारण्याचा नैतिक अधिकार नाही। शहरातील महादेव कॉलनी, घाडगेमळा, मानकरमाळा, सत्यदेवनगर, शांतीनगर, मखमलाबाद रोड, अश्वमेध नगर या भागातील रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, तसेच नागरिकांना रोज 2 वेळा मुबलक पाणी पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी निवेदनात केली आहे। अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। यावेळी राष्ट्रवादीकडून सुरेश घुगे, गोकुळ चौधरी, रामचंद्र उफाडे, आदिनाथ सोनवणे, अशोक पवार, गणेश निकम, अमोल पानपाटील, प्रतिभा भागवत, उर्मिला धामोडे, सुरेखा देशमुख, प्रमिला पाटील, शुभा रोडे, मंगला रौंदळ, संगीता हरकळ, अंजना गवळी, मालन मोहरे, पद्म नागोड, प्रतिभा मावलकर, राजकमल पवार आदी उपस्थित होते। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो आहोत की नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहेत। याबाबत वारंवार आम्ही आवाज उचलून देखील महानगरपालिकेला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही। खरं तर खेदाची गोष्ट एक आहे की जे सत्तेमध्ये आहेत त्यांना देखील आंदोलन करावं लागतं। याचा अर्थ हे प्रशासन किती ढिम्म झालेलं आहे हे आपल्या लक्षात येईल। आज जर बघितलं तर नाशिक शहराच्या अवतीभोवती 4ही बाजूला खड्डे आहेत। या खड्ड्यांमध्ये अपघात होऊन अनेक जणांचे बळी गेलेले आहेत। याच्यामध्ये आमच्या शांतीनगरमध्ये आपण जर बघितलं असेल पोलिसांनी केलेलं असं ऐकू येत आहेत की त्यांनी भरधाव वेगाने गाडी चालवली आणि त्यांचा अपघात झाला। म्हणजे हाईट अशी की ज्यांच्यामुळं हा अपघात झाला, ज्या खड्ड्यांचं वारंवार टेंडर काढून आज कुठल्याही प्रकारचे ते खड्डे बुजवण्यात आले नाही, ज्या मृत्यूस कारणीभूत हे जे काही महानगरपालिकेचे अधिकारी असतील ते किंवा कर्मचारी असतील किंवा कंत्राटदार असतील यांच्यावर खऱ्या अर्थाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता। त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता त्यांचा पाप लपवण्यासाठी त्या आज गरीब झेट्यांवर कुठल्या प्रकारे तरी भरधाव वेगाने गाडी चालवली म्हणून गुन्हा दाखल होतो आहे। याचा आम्ही सर्वप्रथम निषेध नोंदवतो। त्याच्या कुटुंबियाला महानगरपालिकेने 3 लाख रुपयाची मदत त्या दोन्ही परिवाराच्या कुटुंबियांना देण्यात यावी अशी आम्ही मागणी करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर बघितलं असेल तर नाशिक महानगरपालिकेमध्ये आज अनेक भागामध्ये आज पाण्याची खूप मोठी टंचाई आहे। सुरळीत पाणी पुरवठा कुठेही नाही। अनेक भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो। 2 वेळचं पाणी एक वेळ आणण्यात आलेलं आहे। एक वेळेमध्ये देखील 1 तास पाणी सोडलं जातं, त्याच्यामध्ये देखील 15 मिनिटं तर हवाच येते। आणि कुठल्याही प्रकारे आज आपण महानगरपालिका बघितली तर 5 रुपये प्रति दिवसाला कर आकारते, ज्याच्यामध्ये 1000 लिटर पाणी एका कुटुंबाला देणं बंधनकारक असताना देखील 200 लिटर पाणी पुरवठा देखील महानगरपालिका करत नाही। आणि अव्वाच्या सव्वा आज जर बघितलं तर याच्यामध्ये 20-20, 30-30 हजार रुपयांचे बिलं या गोरगरीब लोकांना पाठवून देण्यात आलेली आहे। याचा कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची आकडेवारी नाही। मी वारंवार आकडेवारी मागितली की जर एखाद्या व्यक्तीने मागील कधी बिल भरलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही बिल आकारणी करण्यात यावी, मात्र केवळ आणि केवळ ढोबळ अशा मनाने त्यांनी हे बिलं आकारण्यात आलेले आहेत। 30-30 हजार रुपये या गोरगरिबांनी बिलं भरायचे कुठून? जर दर महिन्याला बिलं पाठवली असती तर कदाचित त्यांनी भरली असती आणि एवढा मोठा त्यांच्यावर डोंगर साचला नसता। परंतु एक प्रकारचं
खर्चाचा डोंगर यांच्यावर साचलेला आहे. यास हे महानगरपालिकाच जबाबदार आहे. तर आमची मागणी अशी राहिलेली आहे की हे सदोष बिलं तात्काळ मागे घेण्यात यावेत. जोपर्यंत रस्त्यांची डागडुजी होत नाही, जोपर्यंत काही भागातील रस्ते सुरळीत होत नाही, अनेक भागातील आम्ही ह्या निवेदनामध्ये नावं दिलेली आहेत, त्या भागामध्ये जर लवकरात लवकर रस्ते सुरळीत झाले नाहीत तर तिथल्या लोकांना आम्ही आश्वासित करणार आहोत की कोणीही कुठल्याही प्रकारचा शासकीय कर भरण्यात येऊ नये, यांच्यावर असहकार अशी चळवळ सुरू करण्यात यावी आणि असहकार आंदोलन करण्यात यावं. याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर मकरवाद रस्ता असेल, शांतीनगर ते पेठ रोड हा लिंक रोड असेल, महादेव कॉलनी, गाडगेमळा, मानकरमळा, सत्यदेवनगर, अश्वमेधनगर, समर्थनगर अशा विविध भागामध्ये रस्त्यांची चाळण झालेली आहे, जिथं लोकांना पायी चालायला देखील जागा नाही. तिथले रस्ते तात्काळ बुजवल्याशिवाय तिथल्या परिसरातील लोकांकडून कुठल्याही प्रकारची कर आकारणी करण्यात येऊ नये ही मागणी आम्ही इथे केलेली आहे. त्याच पद्धतीने इथे जे नाशिक महानगरपालिकेचे आमचे पंचायत विभागाचे जे DO आहेत त्यांना ठरवून दिलेले जे काही स्ट्रीट वेंडर पॉलिसी त्याच्या नियमानुसार कारवाई न करता विनाकारण गोरगरीब हातगाड्यांवर, हॉकर्सवर तिथले ते जे DO आहेत ते कारवाई करत आहेत. कुठल्याही प्रकारची प्रायोगिक नोटीस न देता केवळ एखाद्याची जागा आहे, एखादा बिल्डर आहे किंवा एखाद्याचं शॉप आहे, तो तिथं जाऊन काहीतरी अर्थकारण करतो, पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीतरी 1-2 रुपयाची चेरीमेरी करतो असं आमच्या ऐकव्यात आहेत. आणि असं करून ते लोक गोरगरिबांच्या गाड्या जाणून बुजून उचलवण्यात येतात. वास्तविक स्ट्रीट वेंडर पॉलिसीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जोपर्यंत यांचं कुठे रिहॅबिलिटेशन होत नाही किंवा यांचं कुठे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई झाली नाही पाहिजेत. याचा देखील निषेध नोंदवलेला आहे. आणि या अशा निर्डाव झालेल्या जे मदन हरिश्चंद्र आहेत यांची चौकशी करून यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी आज आमच्या सर्वांच्या वतीने देण्यात आलेली आहे. जर आज आमच्या ह्या मागण्यांचा विचार झाला नाही त्यापेक्षा मोठे जन आंदोलन आम्ही छेडू असा इशारा आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आलेला आहे.